मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जगातली सर्वात यशस्वी माणसं, करोडपती, महान नेते, लेखक, खेळाडू यांना एक कॉमन गोष्ट जोडते, ती म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, म्हणजेच आत्मअनुशासन. अनेक लोक टॅलेंटनी जन्माला येतात, पण फक्त जे स्वतःला कंट्रोल करू शकतात, आपले ध्येय नक्की करू शकतात आणि रोज रोज स्वतःवर विजय मिळवू शकतात, तेच खऱ्या अर्थानं यशस्वी होतात. ब्रायन ट्रेसी यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकाचं नाव आहे नो एक्सक्यूजेस, द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन. आज आपण या पुस्तकाचा मराठीत सविस्तर सारांश जाणून घेऊ. हा स्क्रिप्ट ऐकून तुम्हाला आयुष्यात बदल घडवण्यासाठी खूप प्रेरणा मिळेल. विषय 1, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय? व्हॉट इज सेल्फ डिसिप्लिन? सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती. आपल्याला माहीत आहे की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, पण बऱ्याच वेळा आपण शॉर्टकट घेतो, आळस करतो, काम टाळतो. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय करायला हवं ते लगेच करणं, जरी मन नाही झालं तरीही. ब्रायन ट्रेसी सांगतात की यशस्वी लोकांनी एक सवय बनवलेली असते. ते स्वतःच्या भावना, इच्छा आणि कम्फर्ट झोनवर नियंत्रण ठेवतात. त्यांना माहीत असतं की आत्ताचा थोडासा त्रास भविष्यात मोठं यश देईल. उदाहरण घ्या, तुम्हाला रोज सकाळी लवकर उठून वर्कआउट करायचं आहे. तुमचं मन सांगेल थोडं अजून झोप घेऊया, पण जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन वापरलात तर तुम्ही उठाल, व्यायाम कराल आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह होईल. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे मॅजिक नाही, ती सवयींची मालिका आहे. तुम्ही दररोज छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला नियंत्रित करायला लागलात तर मोठ्या यशासाठी तुम्ही तयार होता. उदाहरण, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज 30 मिनिटं वर्कआउट करणं, योग्य आहार घेणं ही लहान पण महत्त्वाची पावलं आहेत. विषय 2, ध्येय ठरवा आणि त्यावर फोकस करा. सेट गोल्स अँड फोकस ऑन देम. ध्येयाशिवाय माणूस म्हणजे दिशाहीन बोटीसारखा. जर वारा कुठूनही आलं तरी ती बोट कुठेही जाईल. ब्रायन ट्रेसी सांगतात की जर तुम्हाला आयुष्यात खऱ्या अर्थानं पुढे जायचं असेल तर स्पष्ट ध्येय असायलाच हवं. ध्येय स्मार्ट असावं. स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट, मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं, अचिवेबल म्हणजे साध्य होण्याजोगं, रेलेव्हंट म्हणजे तुमच्या आयुष्याशी निगडीत आणि टाईम बाउंड म्हणजे ठराविक वेळेत पूर्ण होणारं. ध्येय ठरवल्यावर त्याला रोज लिहा, कल्पना करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. सेल्फ डिसिप्लिन शिवाय ध्येय हे फक्त स्वप्न राहतं, पण जेव्हा तुम्ही रोज छोट्या पावलांनी ध्येयाकडे जाता तेव्हा मोठं यश मिळतं. उदाहरण, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज 30 मिनिटं वर्कआउट करणं, योग्य आहार घेणं ही लहान पण महत्त्वाची पावलं आहेत. विषय 3, वेळेचं व्यवस्थापन. टाईम मॅनेजमेंट. वेळ हा सगळ्यात मोठा रिसोर्स आहे. प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास आहेतच, पण ज्याने वेळ योग्य वापरला तोच यशस्वी होतो. ब्रायन ट्रेसी ईट दॅट फ्रॉग या त्यांच्या प्रसिद्ध संकल्पनेचा उल्लेख करतात. म्हणजे सकाळी सगळ्यात कठीण आणि महत्त्वाचं काम आधी पूर्ण करा, बाकीचं काम आपोआप सोपं वाटेल. टाईम मॅनेजमेंटसाठी टिप्स: टू डू लिस्ट बनवा, प्राधान्य ठरवा, महत्त्वाचं आधी करा, डिस्ट्रॅक्शन टाळा म्हणजे सोशल मीडियावर कमी वेळ द्या, एका वेळी एकच काम करा, सिंगल टास्किंग करा. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचं व्यवस्थापन. ज्याने वेळ जिंकला तोच यशस्वी ठरतो. विषय 4, आर्थिक शिस्त. फायनान्शियल डिसिप्लिन. पैशाबाबत अनेक लोक निष्काळजी असतात. ते कमावतात, खर्च करतात, पण सेव्ह किंवा इन्व्हेस्ट करत नाहीत. ब्रायन ट्रेसी सांगतात, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर कमवा, सेव्ह करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नियम: प्रत्येक उत्पन्नातून किमान 10% सेव्ह करा, अनावश्यक खर्च टाळा, लवकर गुंतवणूक सुरू करा, कर्ज टाळा. पैशावर नियंत्रण ठेवणं म्हणजे सेल्फ डिसिप्लिनचाच भाग आहे. पैसा गुलाम झाला पाहिजे, मालक नाही. विषय 5, आरोग्यात शिस्त. हेल्थ अँड फिटनेस डिसिप्लिन. आरोग्य हे खऱ्या अर्थाने संपत्ती आहे, पण बरेच लोक पैशासाठी आरोग्य घालवतात आणि नंतर आरोग्यासाठी पैसा घालवतात. ब्रायन ट्रेसी म्हणतात, डिसिप्लिन्ड आरोग्य सवयी ह्या दीर्घकाळ यशाचं मूळ आहेत. सोप्या गोष्टी: रोज व्यायाम करा, पोषक आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, नकारात्मक सवयी टाळा, धूम्रपान, मद्यपान. आरोग्यातील शिस्त म्हणजे तुम्ही दीर्घकाळ ऊर्जावान,
आनंदी आणि कार्यक्षम राहता. विषय 6. नातेसंबंधात शिस्त. डिसिप्लिन इन रिलेशनशिप्स. सेल्फ डिसिप्लिन फक्त कामापुरतं नाही, ते तुमच्या नातेसंबंधातही महत्त्वाचं आहे. लोकांशी कसं वागायचं, कधी शांत राहायचं, कधी समजून घ्यायचं, ही सुद्धा शिस्त आहे. लक्षात ठेवा, ऐका जास्त, बोला कमी. इतरांचा आदर करा. नातेसंबंधासाठी वेळ काढा. रागावर नियंत्रण ठेवा. यश फक्त पैशात नाही, तर आनंदी नातेसंबंधातही आहे. विषय 7. स्वतःवर विश्वास ठेवणे. बिलीव्ह इन युअरसेल्फ विथ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिनचं अंतिम गुपित म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर इतर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. ब्रायन ट्रेसी म्हणतात, एक्सक्यूजेस बनवणं बंद करा, कारणे सांगणे सोडा, आयुष्याची 100% जबाबदारी घ्या. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल माझं आयुष्य माझ्या हाती आहे, त्या दिवशी तुमचं खरं यश सुरू होतं. लेखकाचा संदेश. ऑथर्स मेसेज. ब्रायन ट्रेसींचा संदेश स्पष्ट आहे. सेल्फ डिसिप्लिन हीच खरी सुपर पॉवर आहे. कोणतीही पार्श्वभूमी, कोणतंही वातावरण असो, जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकलात तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. तो सांगतात, यशासाठी कोणतेही शॉर्टकट्स नाहीत, पण सेल्फ डिसिप्लिन हाच यशाकडे जाण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे. मित्रांनो, आज आपण नो एक्सक्यूजेस द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाचा सविस्तर मराठी सारांश पाहिला. आशा आहे की या गोष्टी तुम्हाला आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतील. लक्षात ठेवा, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे यशाची चावी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बुक बोली चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता एंड स्क्रीनवर तुम्हाला द वन थिंग पुस्तकाचा सारांश दिसेल, जे तुमच्या फोकस आणि प्राधान्य ठरवण्याला नवीन दिशा देईल. नक्की पहा. बुक बोली, ज्ञानातून परिवर्तनाकडे.